नमस्कार. मी रश्मी शिरडकर, मॅनिफेस्टेशन आणि स्पिरिच्युअल कोच. आजच्या या व्हिडिओमध्ये जी मॅनिफेस्टेशन टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे, ती कदाचित तुम्ही कुठेही ऐकलेली नसेल. कारण ही मी स्वतः इन्व्हेंट केलेली आहे एका लॉजिकवर. तेही लॉजिक मी आज तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे. तर आधी मॅनिफेस्टेशन टेक्निक सांगते आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला मी त्याच्यामागचं लॉजिक पण समजावून सांगते. लॉजिक समजावून सांगण्याच्या मागचं माझं रिझन आहे, की तुमची बिलीफ सिस्टम, तुमचा विश्वास याच्यावर बसावा आणि तुम्ही ही टेक्निक करावी. तर ही टेक्निक जी आहे, ही मी जेव्हा थायलंडला गेले होते आणि स्पेशली जेव्हा आम्ही क्राबीवरून फुकेतला शिपनी प्रवास केला होता, त्यावेळेस मी ही केली होती. माझी सवय आहे, की मी नेहमी नोटबुक आणि पेन माझ्यासोबत कॅरी करत असते. कधीही काही वाटलं तर लिहायला अफर्मेशन्स किंवा काही नोट डाउन करायला. म्हणून मी माझ्यासोबत नेहमी एक नोटपॅड आणि एक पेन कॅरी करत असते आणि त्यावेळेसही माझ्यासोबत होतं. तर जेव्हा आमची शिप क्राबी टू फुकेत चाललेली होती, तेव्हा आजूबाजूचं अगदी निळंशार सुंदर पाणी, समुद्र, विशालकाय समुद्र याच्याने मन अगदी भरून गेलं होतं माझं. सुंदर वातावरण, एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये खूप मस्त. तर त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये एक विचार आला, की हा अथांग समुद्र जो आहे, हे पाणी आहे. पृथ्वी तलावर 70% पेक्षाही जास्त पाणी आहे, बरोबर आहे? आणि आपल्या मनाचा कारक आहे चंद्र आणि चंद्राचं सुद्धा पाण्यासोबत खूप कनेक्शन आहे. आपल्याला माहिती आहे, की भरती आणि ओहोटी हे फक्त चंद्राच्या ऊर्जेच्या वर अवलंबून असतं. तर हे लॉजिक कन्सिडर करून मी म्हटलं, की या समुद्रामध्ये आपण आपली विश लिहून सोडून देऊयात आणि बघूयात मॅजिक काय होते ते. आणि मीच नाही तर मी माझ्या घरातल्या माझ्या सदस्यांना पण, माझ्या मुलांना, माझ्या हसबंडला सुद्धा सांगितलं, की "हे घ्या, ही चिट आणि याच्यावर तुमची विश लिहा. अशा प्रकारे लिहा, की तुमची ती पूर्ण झालेली आहे आणि खाली थँक यू, ग्रॅटिट्यूड म्हणून लिहा." आणि हे झाल्यानंतर अगदी मुक्त मनाने, अगदी छान अशा भावनेने हे समुद्रामध्ये तुम्ही सोडून द्या आणि असाच विचार करा, की "हे समुद्रा, तू माझी ही विश फुलफिल करत आहेस." अशा पद्धतीने आम्ही केलं आणि मी तुम्हाला हे आनंदाने इथे सांगू इच्छिते, की आमच्या चौघांच्याही विश विदिन अ इयर्स टाईम, माझी विश तर 3 महिन्यांमध्येच कंप्लीट झालेली. माझ्या मोठ्या मुलाची जवळपास 6 ते 7 महिन्यांमध्ये विश कंप्लीट झाली. कारण तो कालावधी तेवढा लागणार होता. त्याला जे आवडीचं कॉलेज होतं, ते त्याच्यामध्ये त्याला हवं होतं आणि ती जेव्हा प्रोसेस होणार होती, तेव्हाच ती गोष्ट संपन्न होणार होती. त्यामुळे ती पण मॅनिफेस्ट झाली. माझ्या छोट्या मुलाची विश सुद्धा मॅनिफेस्ट झाली. त्याची छोटीशी विश होती, पण ती पण मॅनिफेस्ट झाली आणि मिस्टरांची म्हणजे हसबंडची सुद्धा विश फुलफिल झालेली आहे. म्हणून मी आज या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला ही रेमेडी सांगत आहे. तर जेव्हा पण तुम्ही बीचेसवर जाता, राइट? आपण सुट्ट्यांमध्ये शक्यतो जातो बीचेसला व्हिजिट करतो. त्यावेळेस एक पेन आणि पेपर नक्की कॅरी करा आणि तिथे बसून लिहिण्यामध्ये मजा आहे. त्या समुद्राकडे, त्या पाण्याकडे बघून तुम्ही लिहा, की माझी ही विश जी आहे, ही फुलफिल होत आहे. काय असतं समुद्रामध्ये मीठ असतं, जे की नॅचरल मिनरल आहे, जी की निगेटिव्हिटी रिमूव्ह करतं. जेव्हा तुम्ही लिहून एखादी गोष्ट तुम्हाला जी हवी आहे, ती समुद्रामध्ये जेव्हा तुम्ही सोडणार आहात, तेव्हा सर्वात प्रथम ते मीठ जे आहे पाण्यातलं, ती तुमच्या विशच्या आजूबाजूला जी पण निगेटिव्हिटी आहे, ती तुमच्यापर्यंत येण्यासाठी जे पण ब्लॉकेजेस, अडथळे आहेत, ते सर्वात पहिले एनर्जी लेव्हलला क्लिअर करणार आहे. अडथळे सगळे पूर्णपणे दूर करणार आहे. आणि मग नंतर पृथ्वी तलावर 70% वॉटर आहे, बरोबर आहे? आणि एकदा तुम्ही पाण्यामध्ये ही विश सोडली, की ती ऊर्जा सगळीकडे प्रसारित होते, प्रवाहित होते आणि मग या युनिव्हर्समध्ये ते व्हायब्रेशन्स आपले निर्माण होतात आणि बरोबर सर्कमस्टन्सेस असे घडून येतात, की ती विश फुलफिल व्हायला मदत होते. मग तुम्हाला लिहिणं झाल्यानंतर ग्रॅटिट्यूडनी ती विश पाण्यामध्ये तुम्हाला सोडायची आहे, प्रवाहित करायची. मग विसरून जायचंय. मग फक्त तुम्हाला जेव्हा तुमची विश फुलफिल होईल, तेव्हा इथे येऊन कमेंट करायचंय, की "हो ताई, हे अगदी छान पद्धतीने वर्क झालेलं आहे आणि ही विश पूर्ण झालेली आहे." तर पुढच्या वेळेस जेव्हा बीचेसला व्हिजिट करणार आहात, तेव्हा आवर्जून ही टेक्निक करा, ही मॅनिफेस्टेशन टेक्निक करा. याला आपण बीच मॅनिफेस्टेशन टेक्निक पण म्हणू शकतो. आपण याला काहीही नाव देऊ शकतो, कारण की ही विश मॅनिफेस्टेशन टेक्निक माझ्यासाठी तरी काम केलेली आहे आणि सायन्सनी हे प्रूव्ह केलेलं आहे, की जेव्हा एक व्यक्ती एखादी गोष्ट करू शकतो, तेव्हा जगातल्या अनेक व्यक्ती त्या गोष्टी पूर्णत्वास नेऊ शकतात. तर असेच छोटे-छोटे व्हिडिओज बघण्यासाठी आणि माझे पर्सनल एक्सपिरियन्सेस आणि मॅनिफेस्टेशन टेक्निक्स ज्या की खूप युनिक असतील, काही सगळ्यांमधून ऐकलेल्या पण असतील, पण तरी एका वेगळ्या मेथडनी, वेगळ्या वेनी मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल, की जेणेकरून तुम्हाला मजाही वाटेल
आणि मॅनिफेस्टेशन्स पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मदत पण होईल. तर असेच व्हिडिओज ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हे खूप जणांपर्यंत पोहोचवा. कारण ही फक्त पॉझिटिव्हिटी आपण स्प्रेड करत आहोत. पॉझिटिव्हिटी स्प्रेड करणं म्हणजे ब्लेसिंग्स घेणं आहे. तर माझ्या माध्यमातून तुम्ही हे व्हिडिओज दुसऱ्यांना जरी शेअर केले, तरी तुम्हाला खूप जास्त ब्लेसिंग्स मिळणार आहेत. आणि असंच कनेक्टेड राहूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही इन्फॉर्मेशन नवीन घेऊन येईल. तोपर्यंत थँक यू.